ही बातमी आहे, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले। अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। पीक विमा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा सरकारकडून जाहीर झालेला तुम्हाला माहितीच असेल। त्यातच आता राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली। आज दुपारी 12:43 ती बैठक पूर्ण झाली होती। त्यानंतर आता फडणवीसांनी माहिती देखील दिली व आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। मात्र हे पैसे सर्वात आधी नेमक्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होतील, आज किती तालुक्यात मिळणार व किती जिल्ह्यामध्ये मिळणार त्याची यादी देखील आलेली आहे। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचे टोटल पैसे मिळणार आहेत। आजपासून सरकारचा निर्णय झालेला असून पुढील टप्पा वितरणास आता सुरुवात झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत त्यांची यादी देखील आपण बघणार आहोत। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील, त्यामुळे आता कसलीच काळजी करू नका। 16 जिल्ह्यातील व 55 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे सर्वात आधी आता जमा होणार आहेत। तर 16 जिल्ह्यात नेमके कोणते जिल्हे आहेत व 55 तालुक्यांच्या यादीत कोणते तालुके आहेत त्यांची नावं पण दाखवतो। तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते पण समजेल। जर असेल तर डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता सर्व काही पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला शेती संदर्भातील अशाच महत्त्वाच्या बातम्या देखील याच चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। तर चला पाहूयात। तर बघा, अखेर सरकारचा निर्णय झाला। शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर होता, शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला। या ठिकाणी बघा सांगितलं आहे की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, शेतकऱ्यांची चिंता संपवणारा राज्य सरकारचा निर्णय झाला। सरसकट पैसे बँक खात्यात टाकण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली। आता जे पण शेतकरी राहिले असेल त्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळेल, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की 17,000 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांना देऊ, त्यानंतर 18,500 रुपयांची नुकसान भरपाई देऊ अशी माहिती त्यांनी दिलेली होती। याचप्रमाणे आता रक्कम येणार आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता देखील लागली होती की पैसे कधी येणार, कारण तुम्हाला बऱ्याच जणांना आता माहितच असेल किती नुकसान झालंय। अक्षरशः अति भयानक पाऊस झाला, शेती पिकांचं नुकसान झालं। कारण ही जरी 17,000 रुपयांची मदत सरकार देत असलं तरी ही देखील मदत खूप कमी आहे। शेतकऱ्यांना 30 ते 35,000 रुपयांची खरी मदत सध्या पाहिजे, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र आता या ठिकाणी बघा पैसे वाटपाला सुरुवात होत असून पीक किंवा नुकसान भरपाईचा टप्पा असून आता हा टप्पा दुसरा टप्पा देखील आता सांगण्यात येत आहे। या दुसऱ्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार असून आता या ठिकाणी बघा सरकारने जिल्हे व तालुके जाहीर केलेले आहेत। यामध्ये आता 16 जिल्हे व 55 तालुके आलेले असून या तालुक्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमवतील। आता त्यांची नावं यादी वाचून दाखवत आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यानंतर आता यादीत ज्यांच्या जिल्ह्याचं नाव येईल त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 17,000 रुपयांचा पीक विमा, 18,000 रुपयांची नुकसान भरपाई टोटल आता 100% जमा करण्यात येणार आहे। तर चला आता सर्व काही याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा आता यादी आलेली असून आता लाडक्या बहिणीला चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। तर इथे सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आता शेतकऱ्याला एक चांगला दिलासा मिळतोय। तर इकडे बघू शकता डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय घेतला व आता तालुक्यांची यादी, जिल्ह्यांची यादी आलेली आहे। मात्र आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी 2 कामे देखील करायची आहेत। जर ही 2 कामे केली नाही तर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत। तुम्ही पुन्हा म्हणाल की आम्हाला पीक विमा आला नाही, नुकसान भरपाईचे पैसे आले नाहीत। जर पाहिजे असतील तर लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्या। जर ही 2 कामे केली तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल पूर्णपणे हे पैसे जमा होऊन जातील। तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची जेवढी काय रक्कम आहे ती पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। मात्र आता ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, मग तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीमध्ये येणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। मग आता ती नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता त्यापूर्वी काय करूयात, नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमवणार आहेत अशा जिल्ह्यांची यादी आता आपण पाहूयात।
तर बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आलेली असून या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे ते देखील तुम्हाला आता इथे स्पष्टपणे दिसेलच। तर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिला जिल्हा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचं नाव यामध्ये देखील आलेलं आहे। तर अमरावती जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं असून अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। दुसरा टप्पा पीक विम्याचा 17,000 रुपयांचा कोणत्या क्षणी जमा होईल व 18,500 रुपये नुकसान भरपाई तर मिळाली आहे। मात्र कोणी शेतकरी राहिले असतील तर त्यांच्या पण बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील, काळजी करू नका। ही 18,500 रुपये नुकसान भरपाईची देखील सरकार देणार आहे, त्यामुळे शक्यतो तुम्हाला चिंता कसलीच करण्याची गरज पडणार नसून तुमच्यासाठी सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघा 17,000 प्लस 18,000 रुपये ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा होईल। यामध्ये अमरावती जिल्हा आहे, त्यानंतर अमरावती जिल्हा नसून अजून बरेच तालुके देखील बघायला मिळत आहेत की त्याही ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। तर चला त्यांची पण नावे दाखवत आहे, आता लक्ष देत व्हिडिओ बघत चला। तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघायला मिळेल, जर असेल तर डायरेक्ट पैसे जमा होतील। तर इकडे बघा अचलपूर तालुका आता तालुक्यांच्या यादीत अचलपूर तालुक्याचं नाव पण सरकारने घेतलेलं आहे। तर या 55 तालुक्यात पूर्ण पैसे आता जमवणार आहे। तर पहिला तालुका अचलपूर असून या तालुक्याचं नाव यादीत आलेलं असून या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17,000 रुपयांचा पीक विमा जमा होईल। मात्र एवढं लक्षात घ्यायचं आहे, सर्वांनाच काय 17,000चा मिळणार नाही। काहींच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा तर काहींना 12,000 रुपयांचा पीक विमा देखील सरकार देणार आहे। अशी टप्प्याटप्प्यातील ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, त्यामुळे जास्त काळजी व कसली चिंता करू नका। तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबरी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतर इकडे बघू शकता नुकसान भरपाईचे देखील 18,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील, त्यामुळे जास्त काही चिंता व काळजी करत बसू नका। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आलेला आहे। हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे असं देखील आपण बोलू शकतो। यानंतर बघा पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता जमवणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत आता त्यांची पण नावे आता आपण बघणार आहोत। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यानंतर सरकारने नेमकी कोणती 2 कामे सांगितली ती पण सांगतो, कारण ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात पूर्ण पीक विमा येईल, अन्यथा पीक विम्याच्या यादीत नाव यायचं नाही व तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत, नुकसान भरपाईचे पण पैसे मिळायचे नाहीत। त्यामुळे सरकार म्हटलंय की आम्ही सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी आता तातडीने 3 ते 4 दिवसाच्या आत उरकायच्या आहेत, करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांच्या बँक खात्यावरती आम्ही पीक विमा नुकसान भरपाईचे राहिलेले पैसे टाकू शकतो, जेणेकरून तुम्हाला देखील शेतकरी मित्रांनो चांगला दिलासा मिळेल। मग नेमकी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली आहेत त्याबाबतची माहिती या व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांची देखील यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा निर्णय झालेला आहे। आता पीक विम्याचा पहिला टप्पा पूर्ण वाटप जसा होईल तसेच लगेच दुसरा टप्पा पूर्ण वाटप आम्ही सुरू करणार आहोत असं सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, त्यामुळे आता हे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा पीक विम्याचा सुरू होत आहे, तर काही जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी बघा सरकारने पुढे काय सांगितलंय, तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे येणार असून इथे 15,000 रुपये काहींना 16,000 रुपये काहींना 20 ते काहींना 22,000 रुपये असा पीक विमा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व काही शेतकऱ्यांचे जर जास्तच नुकसान झालेले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम आम्ही टाकणार आहोत असं देखील सरकारचं स्पष्टपणे म्हणणं बघायला मिळत आहे। यामध्ये आलेल्या माहितीनुसार सरकारने आपल्या काहींना 15,000 रुपयांचा पीक विमा देण्याचं ठरवले असून यादीमध्ये काहींची आता बऱ्याच जणांची नावं घेतलेली आहेत। आता तुमचं पण नाव यादीमध्ये येऊ शकतं। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पण बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला पाहिजे तर त्यासाठी आता राहिलेला लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जेणेकरून नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की आपलं नाव पीक विम्याच्या यादीत येईल व आपल्याला पीक विमा पण नुकसान भरपाई पण मिळेल, आता ते देखील तुम्हाला सांगणारच आहे। तर या ठिकाणी बघा झालेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा अखेर मुहूर्त निघलेला आहे। पूर्ण पैसे देण्याचा ठराव मंजूर झालेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर जिल्हा बघायला मिळत आहे। या लातूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत। यामध्ये 10,000 रुपयांपासून सुरुवात होईल, कारण लातूर जिल्ह्यामध्ये याआधी काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे मिळाले होते, त्यामुळे सरकार आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी काहींना 10,000 रुपये देणार आहे। ही जशी 10,000 रुपयांची रक्कम जमा होईल त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13,000 ते 17,000 रुपये देणार आहे। ज्यांचे जास्त नुकसान असेल अशांना पीक विमा पण जास्त मिळणार व नुकसान भरपाईचे पण पैसे मिळणार आहेत। हे सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे आता जास्त काही काळजी व चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे पूर्णपणे आता जाहीर झालेला आहे। ही एक सर्वात मोठे आनंद
आनंदाची बातमी देखील आता तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईची टोटल रक्कम जमा होईल अशा जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे जमा होणार आहेत हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे। तर आता यादीमध्ये पुढचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत। तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगितलं आहे तर इथे स्पष्ट दिसत आहे। सरकारच्या माध्यमातून JR जाहीर झाला त्यामध्ये 8,000 कोटी रुपये वाटप केले अशी माहिती आलेली आहे व आता 11,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। टोटल पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे। तर यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात आज जमा होणार आहेत त्यांची नावे आलेली आहेत। तर चला तुम्हाला एका मिनिटामध्ये त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे लगेच वाचून दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे तालुके जिल्हे जाहीर झालेले आहेत। तर अंजनगाव सुरजी तालुका यामध्ये आलेला असून अंजनगाव सुरजी तालुक्याचं पण नाव यादीत घेतलेलं आहे। टोटल रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून 18,000 रुपयांपासून नुकसान भरपाई काहींना मिळणार आहे, काहींना 10,000 रुपयांपासून मिळेल, 10,000, 12,000, 13,000 तर काहींना 18,000, 19,000 रुपये नुकसान भरपाई पीक विम्याचे असे टप्पे केले जाणार असून अशा प्रकारे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही टोटली टाकण्यात येणार आहे। असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे व राज्य सरकारने सांगितलं की कोणत्या शेतकऱ्यांनी जास्त करून आता चिंता करायची नाहीये व कसलीच काळजी करायची नाही। तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। त्यामुळे आता काळजी करायची नाहीये। हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। तर इकडे बघा हे 18,000 रुपये देखील या अंजनगाव सुरजी तालुक्यात देखील जमा होणार आहे। त्यानंतरचा तालुका भातकुली तालुका, भातकुली तालुक्यातील पण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या पण तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलेलं असून तुमच्या पण बँक खात्यात टोटल पैसे आता जमा होणार आहेत कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून या तालुक्यात देखील पैसे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतरचा तालुका चांदूर रेल्वे तालुका, चांदूर रेल्वे तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर चांदूर बाजार, त्यानंतरचा चिखलदरा या दोन तालुक्यात पण पैसे वाटपाचा निर्णय झालेला असून बऱ्याच जणांना मिळाले असतील, ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण आता मिळणार आहे। तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांच्या पण याद्या आता आपण बघूयात। तर बघा आता पुढील यादी आलेल्या असून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढचे पण तालुके या ठिकाणी बघायला मिळत आहेत। यामध्ये दर्यापूर तालुका, जर या दर्यापूर तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर तुम्हाला 15,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे। जर तुम्ही दर्यापूर तालुक्यामध्ये राहत असाल तर डायरेक्ट DBTतून पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील व 18,000 रुपयांच्या आसपासचे नुकसान भरपाई पण तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर धामणगाव रेल्वे, धामणगाव रेल्वे या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे टाकण्यात येणार असून या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। टोटल पैसे डायरेक्ट हे बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार त्यांची यादी देखील आता आपण देणारच आहोत। त्यासाठी आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर धारणी तालुका, धामणगाव रेल्वे, धारणी या तालुक्यात देखील पैसे वाटप सुरू होणार असून 18,000 रुपयांचा पीक विमा या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी देखील आपण बोलू शकतो। तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राइब देखील करणं गरजेचं आहे जेणेकरून रोज अशाच बातम्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। तो हा व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा नक्की होईल। धन्यवाद।